नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता प्रेक्षकांनो गीतांजलीला भेटण्यासाठी अमोली आलेली असते। तेव्हा गीतांजली म्हणते, बोला आज काय काम काढलं, का भेटायचं होतं तुम्हाला? तेव्हा अमोली म्हणत असते, कारण तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। तेव्हा गीतांजली म्हणते, महत्त्वाच्या गोष्टी अशा काय सांगायच्या आहेत? तेव्हा अमोली म्हणत असते की कशा पद्धतीने ती भूमी माझ्या क्षितिजाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते, या गोष्टींचे पुरावे तुम्हाला द्यायचे होते। तेव्हा इथे गीतांजली म्हणते, का काय झालं, काय केले आता भूमीने? तेव्हा अमोली म्हणते, ती भूमी मी घरामध्ये नसताना माझ्या मोलकरणीला फोन करत असते। तेव्हा ती म्हणते, थांबा मी तिला इथे बोलावते। तेव्हा इकडे आता तिच्या इथे काम करणाऱ्या बाईला ती इथे आता सरिताला आतमध्ये बोलावते आणि म्हणत असते की सरिता ये आणि सांग यांना खरं खरं की भूमीने कशा पद्धतीने तुला ब्लॅकमेल केलं होतं ते। तेव्हा इथे सरिता खूपच जास्त घाबरते आणि ती म्हणत असते की मॅडम मला माफ़ करा, मी खरंच काही केलेलं नाही आहे, या सगळ्यामध्ये माझी चुकी काहीच नाही आहे, मला माफ़ करा प्लीज। तेव्हा इथे गीतांजली म्हणते, एक मिनिट तुम्ही प्लीज शांत व्हा आणि खाली बसा बरं, हे घ्या पाणी प्या। तेव्हा इथे आता लगेचच अमोलीची कामवाली इथे पाणी वगैरे पिते। गीतांजली म्हणते, तुम्ही शांत व्हा आणि जे काही घडलं इथे सांगा। तर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर इथे गीतांजली म्हणते, काय झाले? तेव्हा ती बाई इतकी घाबरलेली असते की तिला आता बोलतासुद्धा येत नसतं। आता खोटं बोलत असते ना, तिला असं वाटतं की काय सांगायचं। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ती बाई आपल्या मनामध्ये म्हणत असते की अरे देवा, हे काय सगळं प्रकरण माझ्या अंगावरती शेकलं। बरं झालं इथे अमोली मॅडमनी जेव्हा मला विचारलं तेव्हा निदान मी त्यांच्यासमोर खोटं तरी बोलू शकले, नाहीतर या भूमी मॅडमला मदत करण्याच्या नादामध्ये आता माझ्या पाठीमागे कोर्ट कचेरी लागलेली आहे। उगाच मी त्यांना मदत करायला तयार झाले आणि त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतले। तेव्हा इथे कामवाली बाई म्हणत असते, देवा मी ह्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत तर पडणार नाही ना। तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की मॅडम मी तुम्हाला सांगते नक्की काय घडलं आहे ते। तेव्हा अमोली म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, इथे भूमी आहे ना, ती क्षितिजाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते। या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या, पण आता ती एवढ्यावरच थांबलेली नाही आहे, तर तिने माझ्या मोलकरणीला हाताशी धरलं आणि तिला इथे पैसेसुद्धा देऊ केले, तिच्यावरती दबाव टाकला, तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला। तिला सांगितलं की मी घरामध्ये नसताना तू व्हिडिओ कॉल करायचा आणि मला क्षितिजाला दाखवायचं, आणि जेव्हा मी घरामध्ये नसेन तेव्हा बाहेरसुद्धा कुठेतरी फिरायला घेऊन यायच्या निमित्ताने माझी आणि क्षितिजाची भेट घडवून द्यायची, असं भूमीने माझ्या या बाईला सांगितलं होतं। आणि एवढंच नाही तर तिला या कामाचे पैसेसुद्धा देऊ केले होते। आणि त्याचबरोबर इथे आता तिच्याकडे बघा तुम्ही किती कॅश आहे ती, आणि तिच्याकडे सोन्याच्या बांगड्यासुद्धा आहेत। या सोन्याच्या बांगड्या तिला कुणी दिलात, तर तिला भूमीने दिलेल्या आहेत। कशासाठी? तर फक्त आणि फक्त तिच्यावरती दबाव टाकता यावा म्हणून आणि माझ्या क्षितिजाला माझ्यापासून दूर करता यावं म्हणून। तेव्हा इथे आता भूमीने हे असं प्लॅनिंग केलेलं आहे। भूमीला आता माहिती आहे ना की तिच्याकडे खूप पैसा आहे आणि माझ्याकडे जी बाई आहे ती बिचारी गरीब आहे, त्याच्यामुळे मग तिला हवे तेवढे पैसे देऊ केले, तिला पैशांची लाच दाखवली, तिला धमकी दिली की ती लगेचच इथे आता क्षितिजाला भूमीला दाखवेल, जिथे हवं तिथे भेटायलासुद्धा घेऊन जाईल। पण बरं झालं तिचं हे प्रकरण मला कळलं आणि इथे रागिनीने काढलेला त्यांचा फोटो तिने अमोलीला पाठवलेला असतो आणि अमोली तो फोटो आता इथे गीतांजलीला सुद्धा पाठवते। तेव्हा तो फोटो अमोली आता जेव्हा गीतांजलीला पाठवते तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर त्याच्यामध्ये भूमी, आकाश आणि इथे त्या ताई ज्या बाळाला घेऊन गेल्या होत्या, चौघंजणं त्या फोटोमध्ये असतात। तेव्हा रागिनी म्हणत असते की बघा, म्हणजे इथे खूप महत्त्वाचा फोटो इथे ऐन मोक्यावरती कसा काढायचा आणि कसा पाठवायचा अगदी वेळेवरती, ही गोष्ट रागिनी फक्त तुलाच माहिती असू शकते ग, फक्त तुलाच, असं रागिनी आता म्हणत असते। तर प्रेक्षकांनो इथे आता भूमी बाळाला भेटण्याचा प्रयत्न करते, तर इथे अमोलीच्या कामवाल्या बाईला तिने व्हिडिओ कॉल करायला सांगितलेला असतो आणि क्षितिजाला दाखवायला सांगितलेलं असतं। ही गोष्ट खरी असते, पण इथे भूमीने तिच्यावरती दबाव टाकला आहे, तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती क्षितिजाला मुद्दामून अमोलीकडून आता हिरावून घेण्याचा प्रयत्न करते।
हे सगळे आरोप जे अमोलीने केलेले असतात भूमीवरती ते खोटे असतात। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमीने ज्या माणसाला इथे आता प्रीती नर्सच्या टोळीतल्या माणसाला पकडलेलं असतं, गायकवाड सरांनी त्याला सोडायला सांगितलेलं असतं आणि त्याला एक ऑफर दिलेली असते। त्यामुळे इथे आता लगेचच तो धावत पळत भेटायला येतो प्रीती नर्सला। तेव्हा प्रीती म्हणत असते, काय रे, तुला तर पकडलं होतं ना, मग तू इथे कसा काय आलास? पोलीस तुझ्या मागावरती तर नाही आहे ना? तेव्हा तो म्हणतो, नाही, पोलीस माझ्या मागावरती नाही आहे, उलट पोलिसांनी मला सोडलं आहे आणि तुझ्याबरोबर आणि माझ्याबरोबर त्यांना एक डील करायची आहे। तेव्हा प्रीती म्हणते, कुठली डील? तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघ, आपण हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं, या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे, ही गोष्ट जर आपण भूमीला सांगितली तर ती आपल्याला 10 लाख रुपये देईल आणि ती म्हणाली की निर्दोष सुटकासुद्धा करेन म्हणून। मग आता आपली जर निर्दोष सुटका होणार असेल आणि जर ती आपल्याला 10 लाख रुपये देत असेल तर मग काय हरकत आहे ना? ठीक आहे, आपण आता खरा मास्टर माइंड कोण आहे हे लवकरच भूमीला सांगूया, त्यानंतरला 10 लाख रुपये घेऊन आपण इथून निघून जाऊ, हो की नाही? तसंही त्या रागिनी पटवर्धनने आपल्याला धोका दिला ना, आपल्याला त्यांनी ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही, त्याच्यामुळे मग आपण आता तिचा विचार का करायचा? बिलकुल विचार करायचा नाही। आपण आता लवकरच त्यांची मदत करायची, पैसे जमा करायचे आणि इथून कल्टी मारायची। तर इकडे आता त्यांची ही डील जी भूमीने त्यांना करायला सांगितलेली असते ती त्यांनी डन केलेली असते की ठीक आहे, रागिनी पटवर्धनचं नाव सांगूया। आणि इथे भूमीला आता फोन आलेला असतो। तेव्हा इथे भूमीला ते सांगतात की आम्हाला तुमची ही डील मंजूर आहे। तेव्हा भूमी म्हणत असते की बघताय ना गायकवाड सर, इथे आता सावज जाळ्यामध्ये फसलेला आहे। त्यानंतर इथे आता मासा गळायला लागला आहे त्या पद्धतीने ती बोलत असते आणि त्यामुळे इथे तिने केलेलं डील हे आता त्या लोकांना पटले, म्हणजे लवकरच माझ्या मुलीचा किडनॅपर सापडणार ही गोष्ट आता भूमीला कळालेली असते। तेव्हा इथे रागीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं की लवकरच इथे आपण आता खरं रागिनी पटवर्धन हिनेच सगळं केलं हे सत्य शोधून काढायचं, नर्स कुणाचं नाव घेते ते आता बघायचं आहे। त्यानंतर इथे आता चाळीचं लोकेशन सापडलेलं असतं। तेव्हा गायकवाड सर भूमी त्या ठिकाणी येऊन पोचलेले असतात आणि त्यांची टीमसुद्धा असते। पोलिसांची टीमसुद्धा गायकवाड सरांबरोबर त्या ठिकाणी आलेली असते, ज्या गोडाऊनमध्ये इथे आता नर्स राहत असते। त्या ठिकाणी गायकवाड सर आणि त्यांची टीम भूमीला घेऊन पोचलेली असते। पण ज्या वेळेला ती लोक आता लपून छपून तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा दारामधून भूमी आणि गायकवाड सर दोघेजण तिला बघत असतात। तेव्हा एक बाई इथे आता टिफिन उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच इथे गायकवाड सर आतमध्ये घुसतात आणि म्हणत असतात की कोण आहात तुम्ही? थांबा, आत्ताच्या आत्ता थांबा, काही चालाकी करण्याचा प्रयत्न करू नका। तेव्हा ती बाई म्हणते, अहो पण तुम्ही कोण आहात आणि मला का तुम्ही इथे थांबायला सांगताय? तेव्हा गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम लवकर या, याच प्रीती नर्स आहेत का ते बघा। तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणतात की प्रीती नर्स तुम्हीच आहात का? भूमी म्हणते, नाही गायकवाड सर, या प्रीती नर्स नाही आहेत। मग तुम्ही कोण आहात असं विचारल्यानंतर ती बाई म्हणते की मी खानावळ चालवते सर, मी खानावळ चालवते। मला इथून एका बाईने फोन केला होता आणि तिला जेवण हवं होतं, म्हणून मी इथे खानावळीतून जेवण घेऊन आले होते। तुम्ही इथे का आलात, कशा पद्धतीने मला पकडलात, मला काही कळत नाही आहे। त्यानंतर गायकवाड सर म्हणतात की हे बघा, सावंतबाई यांना घेऊन जा आणि यांची कसून चौकशी करा। तेव्हा इथे आता ती बाई म्हणत असते की तुम्ही मला का अरेस्ट करायला सांगताय? मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही आहे। तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा, तुम्ही जर काही केलं नसेल, तुम्ही जर त्या प्रीती नर्सच्या टोळीचा भाग नसाल तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ ना, पण हे बघा, चौकशी करणं आता सध्या तरी आमचं कर्तव्य आहे, आम्हाला चौकशी करावीच लागणार आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायकवाड सर म्हणत असतात की आमची ड्युटी कशी असते तुम्हाला बरोबर माहिती आहे, आमच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात। त्यानंतर इथे भूमी वाट बघत असते की गायकवाड सर कुठे आहेत। त्यानंतर गायकवाड सर येतात आणि म्हणत असतात की भूमी मॅडम, झालं का तुमचं, आपण निघूया का? तेव्हा भूमी म्हणत असते की गायकवाड सर, असं कसं निघायचं, आपण एवढं जवळ येऊन पोचलो आणि ती प्रीती नर्स इथून निष्ठून गेली, आता ती कधी सापडेल आपल्याला, कधी ती आपल्या हाती लागेल, मला खरंच काहीच कळत नाही आहे। त्यानंतर इथे भूमी आता विचारात पडलेली असते आणि तिकडे आता इथे रागिनीने खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो।
तिनेच इथे आता प्रीती नर्सला गायब केलेलं असतं, कारण तिने भूमी आणि गायकवाड सरांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते, पण गायकवाड सर, ती प्रीती नर्स कुठे गेली असेल? आपली खूप मोठी चूक झाली. प्रीती नर्सला आपण मगाशीच पकडायला हवं होतं, पण मला खरंच असं वाटलं होतं की आपल्याला ती आता ह्या गोडाऊनमध्ये सापडेल. गायकवाड सर म्हणतात की जाधव आत्ताच्या आत्ता जा आणि संपूर्ण गोडाऊन पिंजून काढा. गोडाऊनमध्ये एक सुद्धा जागा बाकी ठेवू नका. संपूर्ण गोडाऊन पिंजून काढा. आपल्याला त्या माणसाला पकडायचं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, गायकवाड सर, पण हे सगळं कुणी केलं असेल? का केलं असेल? आता कुठे ती नर्स आपल्या हाती लागायला जाणारच होती ना. तिने जर एकदा सांगितलं असतं ना की हे बाळ माझं आहे, तर मग एवढी आता वाट बघावी आपल्याला लागलीच नसती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी खूप टेन्शनमध्ये असते. भूमी म्हणत असते की सर, आपले हे डीलचं प्रकरण आहे ते फसलं असेल का? म्हणजे त्या लोकांना आपलं बोलणं खोटं वाटलं असेल का? तेव्हा गायकवाड सर इथे म्हणत असतात, नाही मॅडम, तुमचा प्लॅन तर खूपच छान होता. इथे फुल प्रूफ प्लॅन होता. त्या लोकांना कळलंसुद्धा नसेल, पण कधीकधी आमचे जसे खबरी असतात ना, तसे त्या लोकांचेही खबरी असतात आणि त्यांच्या सांगण्यावरून ते लोक ती जागा सोडायला तयार होतात. त्यानंतर इथे आता संत्याचं हे काम असतं. संत्याच इथे आता प्रीती नर्सला सुद्धा घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे रागिणीला खूप जास्त प्रीती नर्सचा राग येतो, कारण इथे प्रीती नर्सने आता भूमीचं डील ॲक्सेप्ट करण्याचं ठरवलेलं असतं. ती म्हणते की रागिणी पटवर्धनचं नाव घेऊया, 10 लाख रुपये घेऊन आपण इथून निघून जाऊ. त्यानंतर इथे रागिणी म्हणत असते, काय गं ये प्रीती, तू त्या गायकवाडसमोर आणि भूमीसमोर माझं नाव घेणार होतीस? मी तुझ्या बाळाला गायब केले हे सत्य तू सांगणार होतीस? लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? सांग ना, लाज नाही वाटत? तेव्हा इथे नर्स म्हणत असते, नाही वाटत मला लाज. तुम्ही आमच्याबरोबर काय केलं सांगा ना. मी प्रामाणिकपणे तुमची एवढी मदत केली आणि तुम्ही काय केलं? तुम्ही इथे आम्हाला धोका दिलात. तुम्ही म्हणाला होतात की पैसे द्याल म्हणून. तुम्ही कुठे पैसे दिलेत आम्हाला? तुम्ही आम्हाला इतका मोठा धोका दिलात की आम्हाला तोंड लपवायला सुद्धा आता जागा उरलेली नाही आहे. कळते का तुम्हाला? मग आता जर आम्हाला एवढे पैसे मिळत असतील तर आम्ही का नाही नाव सांगायचं तुमचं? तेव्हा इथे रागिणी म्हणते, अगं होते ना, सांगितलं होतं ना गोव्याला जायला, सांगितलं होतं ना पैसे देईन म्हणून पाठवून. मग का गेली नाहीस तू? का स्वतःचा जीव वाचवला नाहीस? इथे पनवेलमध्ये काय राहिलं आहे गं तुझं? सांग ना, तुझा इतका जीव का अडकला आहे? बरं झालं मी संत्याला योग्य वेळेवरती त्या माणसाबद्दल आता सांगितलं आणि संत्याला सांगितलं की तुझ्या माणसाला पकडले म्हणून पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा सगळ्यात आधी तुला इथून उचला ही गोष्ट मी संत्याला सांगितली होती आणि योग्य वेळी मी सगळी सूत्र हरवली. नाहीतर जर तुला पकडलं असतं ना, तर तुला सगळं विचारलं असतं आणि तुझ्याकडून वधवूनसुद्धा घेतलं असतं. ते बरं झालं मला इथे माहिती मिळाली की तुझ्या टीम मेंबरला पकडलं आहे. आणि तेव्हा संत्याला मी सांगितलं की आधी गोडाऊनमधून तुला उचल म्हणून, कारण तुला इथे विचारल्यानंतर तू भूमी आणि गायकवाडची मदत करणार होतीस ही गोष्ट मला कळली होती. मी स्वतःच्या कानाने ऐकलं होतं. म्हणूनच मी ठरवलं की काही झालं ना तरीसुद्धा आता प्रीती नर्सला सोडायचं नाही. आता सोडणार नाही मी तुला. आता मी तुला मारून टाकणार म्हणजे टाकणार. तशी तुझी आता गरज संपली आहे. उलट तू जिवंत आहेस ना, ते आता माझ्यासाठी फास होऊन बसलं आहे. त्याच्यामुळे आता तू नाही जगलीस तरीसुद्धा चालेल. तुझ्या असण्या नसण्याने आता कुणाला काही फरक पडणार नाही आहे, असं आता इकडे रागिणी म्हणत असते. त्यानंतर ती प्रीती नर्सला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे मनू म्हणते की ताई, तू इथे शांत बस बरं. मला माहिती आहे तुझं मन नाराज झाले, तुझी निराशा झाली, कारण तुला इथे आता त्या मुलीला भेटता आलं नाही ना, क्षितिजाला भेटता आलं नाही ना. मी समजू शकते, पण तू एवढी उदास नको होऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, नाही गं मनू, इथे आता निराश होऊ नाही तर काय करू? आज त्या प्रीती नर्सला पकडता पकडता ती हातातून निसटून गेली. इथे ती अमोली माझ्या क्षितिजाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. तुला माहिती आहे, आज त्या प्रीती नर्सच्या टोळीतल्या एका माणसाला मी पकडलं होतं. त्याला मी सोडलं कारण त्याच्याबरोबर एक डील केलं होतं. जर खऱ्या सूत्रधाराचं नाव सांगितलं की माझ्या बाळाला कुणी किडनॅप करायला सांगितलं होतं, त्या सूत्रधाराचं नाव सांगितलं तर 10 लाख रुपये देईन म्हणून, आणि तो तयारसुद्धा झाला होता. आणि एका बाजूला ती अमोली माझ्या क्षितिजाला बाजूला करते, माझ्यापासून दूर करते, आणि मी माझ्या मुलीला बघितलेलं सुद्धा नाही आहे. तुला माहिती आहे, कितीतरी दिवस झाले मी माझ्या मुलीचा चेहरासुद्धा बघितलेला नाही आहे आणि आता मला राहवत नाही आहे. तेव्हा इथे मनू म्हणत असते, अगं मग फोन कर ना, तू फोन कर तिला. तेव्हा इथे भूमी त्या बाईला आता फोन करते जी अमोलीच्या इथे काम करत असते. तेव्हा आधी तर फोन उचलत नाही आणि नंतरला उचलला जातो, तर इथे आता गीतांजली फोन उचलते. तेव्हा ती म्हणते, बोला भूमी मॅडम, मी गीतांजली बोलते, ॲडव्होकेट गीतांजली. तेव्हा भूमी म्हणत असते की मॅडम, तुमच्याकडे हा फोन कसा?
तेव्हा इकडे गीतांजली म्हणत असते, कारण तुम्ही जे काही केले आहेत ना, त्याचा पाढा वाचण्यासाठी त्या ताई इथे आलेल्या आहेत. तुम्ही कशा पद्धतीने त्यांना धमकी दिली, कशा पद्धतीने त्यांच्यावरती दबाव टाकला आणि क्षितिजाला तुम्ही भेटण्यासाठी कसे घेऊन यायला सांगत होता, कशा पद्धतीने तुम्ही इथे अमोलीच्या बाळाला दूर करण्याचा प्रयत्न करताय. त्या गरीब बाईला तुम्ही पैशांची लाच दिलीत, तुम्ही तुमच्या सोन्याच्या बांगड्या तिला दिल्यात. कशासाठी? तर क्षितिजाला भेटता यावं म्हणून. आणि नंतर तुम्ही तर हद्दच पार केलीत. तुम्ही एका ठिकाणी तिला जबरदस्तीने भेटायला सुद्धा बोलावलं. तेव्हा भूमी म्हणत असते, एक मिनिट मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुणाला लाच दिले? मी कुणालाही लाच दिलेली नाही आहे. आणि मी क्षितिजाला भेटण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कारण क्षितिजा माझी मुलगी आहे आणि जर माझ्या मुलीला मला बघावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं आणि अमोली मला तिला भेटू देत नाही, तर मी काय करणार? मग मी कुठला पर्याय निवडू? आणि राहिला प्रश्न तिला लाच देण्याचा. मी तिला लाच दिलेली नाही आहे. तिने स्वतः माझ्याकडे त्या बांगड्या मागितल्या होत्या आणि म्हणून त्या मी तिला दिल्या होत्या. तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा इथे गीतांजली म्हणते, किती खोटं बोलाल. आत्तापर्यंत बाई म्हणून मी शांतपणे ही गोष्ट हाताळणार होते, पण आता नाही. आता मला कळलंय की तुम्हाला शांतपणे सांगून तुम्ही ऐकणार नाही आहात, म्हणून तुम्हाला आता तुमच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल. तेव्हा ती फोन आता कट करते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, काय बाई आहे ही? फोन सरळ कट करून टाकला. आणि तिला आता राग आलेला असतो की कशा पद्धतीने इथे आता त्या बाईने खोटं सांगितलेलं असतं गीतांजलीला, की इथे भूमीने तिला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर इथे त्या बाईनेच पैसे मागितलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रीती नर्सला मारण्याचा प्लॅन सुरू असतो. इथे रागिनी म्हणत असते की जा संत्या जा, तू हिच्या नवऱ्याला मार, हिला मी मारून टाकते. तेव्हा इथे आता संत्या जात असताना त्याच्या डोक्यामध्ये जोरात कुणीतरी वार करतं. आणि जेव्हा आता संत्या खाली पडतो तेव्हा रागिनीला वाटतं, अरे देवा, ही भूमिका इथे सुद्धा पोचली की काय पोलिसांना घेऊन? आता मला पकडायच्या आधी मला इथून निसटून जायला हवं. तेव्हा रागिनी म्हणते, नाही सोडणार आहे मी तुला. तिचं अर्ध लक्ष बाहेर असतं आणि अर्ध लक्ष इथे आता प्रीती नर्सला मारण्याकडे असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, रागिनी आता खूपच जास्त चिडलेली असते. त्यानंतर तिथे प्रीती नर्सचा नवरा येतो आणि तो इथे रागिनीच्या गळ्याला चाकू लावतो आणि तो म्हणत असतो, काय तुमची एवढी हिंमत? म्हणजे एका बाजूला आम्हाला इथे बाळ चोरी करायला सांगितलं, आम्ही तुमची मदत केली आणि आता आम्हालाच लटकवायला निघालात, आम्हाला अडकवायला निघालात. पैसे तर पैसे नाही दिलेत आम्हाला धोका दिलात. इथे तिथे आता आम्ही चांगली नोकरी करत होतो, तुमच्यामुळे आमच्या नोकऱ्या गेल्यात. आम्ही इथे तिथे तोंड लपवतोय. कशासाठी केलं आम्ही? तुमच्या सांगण्यावरून पैशासाठी केलं असलं तरीसुद्धा आम्हाला आमच्या कामाचे तुम्ही पैसे दिलेत का? नाही ना? तेव्हा इथे आता प्रीती नर्सचा नवरा तिचा आता खून करत असतो. रागिनीचा खून करणार तेवढ्यातच तिथे संत्या येतो आणि संत्या इथे प्रीती नर्सच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये मारतो आणि रागिनीचा जीव वाचवतो. त्यानंतर रागिनी म्हणते, काय रे ये, तुझी एवढी हिंमत, मला मारणार होतास तू? काय गे ये, आता तुला कोण वाचवणार? तेव्हा संत्या म्हणतो, मॅडम काळजी करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. त्यानंतर इथे आता रागिनी म्हणते, आता सोडणार नाही मी तुला. दोघांना सुद्धा संत्या संपून टाकायचं. आता यांची आपल्याला कटकटच नको आहे मागे. तेव्हा इथे आता प्रीती नर्सला मारायला जाणार तेवढ्यातच इथे प्रीती नर्स आणि तिचा नवरा दोघेही जण आयडिया करतात. प्रीती नर्स रागिनीला धक्का देते आणि इथे तिचा नवरा इथे आता संत्याला जोरात धक्का देतो आणि दोघेही बाहेर पळून जातात आणि धावत पळत जाऊन लगेचच दाराला कडी लावून घेतात. त्यानंतरला रागिनी म्हणत असते की संत्या, दरवाजा उघड दरवाजा, नाहीतर दरवाजा तोडून टाक. तेव्हा इथे संत्या दरवाजा तोडून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, पण दरवाजा काही तुटतोय का? दरवाजा काही तुटायला तयार नसतो. तेव्हा रागिनी म्हणते की निसटले, हातातून निसटले. आता यांना कधी पकडायचं? आता यांनी तोंड नाही उघडलं म्हणजे मिळवलं. तर इथे रागिनीचा प्लॅन आता तिच्यावरतीच उलटा फिरलेला असतो. तर इथे प्रीती नर्स आणि तिच्या नवऱ्याला मारल्यानंतर आपलं सत्य कुणाला कळणार नाही, आपलं हे घाणेरडं कृत्य जे आपण केलं ते बाहेर येणार नाही असं तिला जरी वाटत असलं तरीसुद्धा प्रेक्षकांनो, आता इथे प्रीती नर्सने स्वतःचा जीव वाचवलेला असतो आणि ती तिथून पळून गेलेली असते. त्यामुळे रागिनीचं कारस्थान
आज ना उद्या भूमीला हे कळणारच असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण गीतांजलीला भेटायला आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघा ना मॅडम, तुम्ही ह्या बॅगमध्ये बघा. अहो, याच्यामध्ये भूमीचे सगळे सर्टिफिकेट आहेत. ती जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिचे जी काही ट्रीटमेंट करण्यात आले सगळे सर्टिफिकेट याच्यामध्ये आहेत. तेव्हा इथे मूर्ख आकाश आता आधी बॅगमध्ये काय आहे ते बघायचं. बॅगमध्ये पैसे आहेत की फाईल्स आहेत ह्या बघायचं. तो डायरेक्ट तिला बॅग आता उघडून दाखवतो. आता की ती फाईल स्वतः हाताने उघडून बघणार होती. त्यानंतरला इथे गीतांजली म्हणत असते की तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा इथे ती म्हणते की आता तुम्ही माझ्यासमोर कुठलाही लॉयर उभा करा, तुम्ही जिंकणार नाही. आता तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न केलाय ना, बघा मी काय करते. तेव्हा भूमी म्हणते की माझ्या मुलीला मिळवण्यासाठी मला कुठल्याही लॉयरची गरज नाही आहे. आमच्यातलं प्रेम, आमच्यातली बॉन्डिंगच पुरेशी आहे. क्षितिजा ही माझी आणि आकाशचीच मुलगी आहे. त्याच्यामुळे तिला माझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाही, तुम्हीसुद्धा नाही. मला तयारीची गरज नाही, तयारी तुम्ही करा, असं भूमी आता इथे गीतांजलीला म्हणत असते.